कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात पाणी पातळीचे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यास होणाऱ्या जीवित आणि मालमत्ता नुकसानीस दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्यात यावे अशी नोटीस कृष्ण महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांच्या वतीने देण्यात आली आहे। जर पुढील कारवाई झाली नाही तर याचिका दाखल करण्याचा इशारा यावेळी दिलाय। CWC या नियमानुसार अलमट्टी धरणातील पाणी पातळीची उंची 31 जुलैपर्यंत 513.60 मीटर आणि 31 ऑगस्टपर्यंत 517 मीटर अपेक्षित आहे, परंतु अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा प्रशासनाकडून त्याची कार्यवाही होत नसल्याचं निदर्शनास आले। हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत, त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। त्याबाबत दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन गंभीर नसल्याचं दिसून आले, त्यामुळे महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करून घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच 26 जुलैपर्यंत दखल न घेतल्यास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे असे समितीचे अध्यक्ष विजयकुमार दिवान यांनी सांगितलं। यावेळी सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, दिनकर पवार, स्वप्नील कोळी, रामचंद्र पावसकर आदी जण उपस्थित होते।